ही गोष्ट आहे एका हत्तीची आणि मुंगीची। एका जंगलात एक विशाल हत्ती राहत होता। त्याला आपल्या शरीराचा आणि ताकदीचा खूप गर्व होता। तो नेहमी जंगलातील इतर प्राण्यांना त्रास द्यायचा आणि त्यांची चेष्टा करायचा। एके दिवशी तो हत्ती जंगलातून चालत होता आणि त्याने पाहिले तर एका झाडावर पोपट निवांत बसला होता। हत्ती म्हणाला, "ए पोपटा, खाली ये, दिसत नाही? मी इथून जात आहे। मी जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी आहे। चल, मला मुजरा कर." पोपटाला हे अजिबात पटले नाही। तो म्हणाला, "जा, मी नाही करणार मुजरा." हत्तीला आला राग। त्याने रागाच्या भरात झाड अगदी हलवून हलवून उपडून टाकले, जेणेकरून पोपट त्या झाडावर बसू नये। मग काय, शेवटी पोपटाला उडून जावे लागले। तिथून पुढे हा गर्विष्ठ हत्ती तळ्याजवळ गेला। नेहमीप्रमाणे तो तळ्यामध्ये पाणी पित होता। त्या तळ्याच्या शेजारी एक छोटेसे मुंगीचे वारूळ होते। मुंगी रोज बिचारी अन्न गोळा करायची आणि वारुळात जमा करायची आणि हत्ती नेहमीप्रमाणे तिला रोज त्रास द्यायचा। आजही ती मुंगी अन्नाचा कण घेऊन वारुळात जात होती। हत्ती म्हणाला, "काय करतेस?" ती म्हणाली, "पावसाळा सुरू होणार आहे ना, म्हणून मी अन्न जमा करत आहे." हे ऐकल्यावर हत्ती हसला आणि आपल्या सोंडेने पाण्याचा फवारा तिच्यावर मारला। त्यात मुंगीही भिजली आणि तिचे अन्नही। मुंगीला खूप राग आला, पण ती काही करू शकत नव्हती। एके दिवशी हत्ती एका झाडाखाली निवांत झोपला होता आणि मुंगी तिथून जात असताना तिने ते पाहिले। मुंगीला सुचली एक युक्ती। तिने काय केले, हळूहळू त्या हत्तीच्या सोंडेत ती गेली आणि सोंडेत जाऊन तिने कडकडून चावा घेतला। हत्तीला थोडी कळ आली। तो म्हणाला, "कोण आहे माझ्या सोंडीत? बाहेर या." हे ऐकून मुंगीने आणखी कडकडीत चावेत घेतले। शेवटी हत्ती अगदी रडकुंडीला आला आणि म्हणाला, "जे कोणी असेल त्यांनी बाहेर या, मला खूप त्रास होत आहे." मग त्याच्या सोंडेतून अलगद हळूहळू मुंगी आली बाहेर। तिला पाहून हत्ती म्हणतो, "मला माफ कर, मी तुला नेहमी त्रास देतो." मुंगी म्हणाली, "आत्ता कळाले तुला ही छोटीशी मुंगी काय करू शकते ते? इथून पुढे जंगलातील कोणालाही त्रास देऊ नकोस, नाहीतर मी पुन्हा असेच करेन हा." हत्ती म्हणाला, "नको नको, मी चांगले वागेन," आणि तिथून पळून गेला। अशा प्रकारे एका बलाढ्य हत्तीला एका छोट्याशा मुंगीने चांगलाच धडा शिकवला। त्यामुळे मुलांनो, यातून काय शिकायला मिळते की कोणत्याही व्यक्तीला कमी समजू नये। आपण कितीही शक्तिशाली असलो तरी म्हणतात ना, विद्या विनयेन शोभते। अशा छान गोष्टींसाठी आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।